नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्टार्टर आणि अतिशय सुंदर बघा हे स्टार्टर झालेलं आहे. तुम्हाला नक्की आवडेल. हे स्टार्टर बाहेर आपल्याला 500-600 रुपये आपल्याला खूप प्रमाणात पैसे मोजावे लागतात, तर ते आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो. तर आता रेसिपी बघा तुम्ही. तर मी इकडे घेतलेले आहेत बोंबील आणि बोंबील जरा मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. स्वच्छ धुतलेले आहेत बोंबील आणि बघा भरपूर क्वांटिटीमध्ये म्हणजे 10-15 तरी आहेत बोंबील. तर बोंबील स्वच्छ धुवून इकडे मी छोटी कोलंबीसुद्धा घेतली आहे. अगदी छोटी जी असते ना तर ती घेतलेली आहे. आणि बोंबील स्वच्छ धुवून मी एक अर्धा तास तरी चांगले नितळत ठेवले होते म्हणजे पाणी जाण्यासाठी. आणि बोंबील जे आहेत ना तर ते सुद्धा म्हणजे बारीक बारीक जे असतात ना कोलंबी तर ते सुद्धा आणलेले आहेत आणि स्वच्छ दोन्ही धुवून ठेवलेले आहे. आता आपल्याला याच्यावरती जे मसाले लागतात तर ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर ते आता आपण घालून घेऊया. तर मी इकडे आलं घातलेलं आहे बघा. एक चमचा मी बोंबीलवरती आणि कोलंबीवरती 1 चमचा इकडे आणि 1 चमचा तिकडे असं घातलेलं आहे. आणि लसूणसुद्धा म्हणजे लसणाची पेस्ट. आता ही आलं लसणाची पेस्ट आहे ना मी वेगळी घरीच बनवलेली आहे. आल्याची वेगळी बनवली आणि लसणाची वेगळी बनवली. तर ही मी घरी बनवलेलीच घातलेली आहे. तर तीसुद्धा मी 1 चमचा घातलेली आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला घालायचे हळदसुद्धा अगदी अर्धा चमचाच आपल्याला घालायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. ते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला. काश्मीरी लाल तिखट जे आहे ना तर ते तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी आपल्याला घालायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मालवणी मसाला जो आहे ना तर तो घालायचा आहे. मालवणी मसाला आपल्याला बोंबीलवरती 2 चमचे घालायचे. आणि जी कोलंबी आहे ना कोलंबीवरती सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 चमचा आपल्याला घालायचे आहे. मालवणी मसाला याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्हीकडे बघा मी घालून घेतलेलं आहे. आणि आता इकडे मी लिंबाचा रस काढलेला आहे. तुम्ही आगळसुद्धा घालू शकता. तर मी आता आगळ नाही घालणार आहे, तर मी लिंबूच घालणार आहे. तर 2 लिंबाचे रस मी काढून ठेवला होता तर तोच मी आता घालणार आहे. आणि छान हे मसाले आहेत ना हाताने आपल्याला लावून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. तर इकडे बघा मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. कोलंबीवरती पहिला घालून घेते आणि मग लगेचच बोंबीलवरती सुद्धा आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त हे 20 ते 25 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे मसाले लावून. जे मसाले आहेत ना ते माशांना चांगले लागले पाहिजेत. तर बघा अशा पद्धतीने बोंबील जे आहेत ना तर छान आपण त्याला बघा अशा पद्धतीने मसाला लावलेला आहे. आणि बोंबील मोठे सुद्धा आहेत तर आपण काय करूया एक अर्धा तासासाठी ठेवून देऊया. अर्धा तास झालेला आहे. आणि इकडे बघा मी बारीक रवा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हिंग पावडर घेतलेली आहे. लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आणि हळद घेतले. आणि इकडे मी मालवणी मसाला जो आहे ना तर तो सुद्धा 1 चमचा घालून घेतलेला आहे. आणि छान आता हे सगळं मिक्स केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बोंबील जो आहे तो ह्या मिश्रणामध्ये ठेवायचं आहे. आणि कोलंबी जी बारीक कोलंबी आपण मसाला लावून ठेवली होती तर ती कोलंबी आपल्याला काय करायची आहे या बोंबीलवरती आपल्याला पसरून घ्यायची आहे. तर ही जी डिश आहे ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर ह्या डिशची प्राईस 500-600 रुपये तरी असेलच. मी तर कधी असं हॉटेलमध्ये म्हणजे जास्त माझं जाणं होतच नाही. हवं ते तर मी घरीच बनवते. बाय चान्स असू शकते. तर जेव्हा आपण जातो त्यावेळी नक्कीच आपण बाहेरून काय ना काहीतरी खात असतो.
तर बघा आतमध्ये कोलंबी छान पसरून घेतली आहे आणि मग तो बोंबील आहे ना छान असा बघा मी फोल्ड करून घेतला आहे, गोल त्याचा रोल केलेला आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने मी हे बंद करत आहे. टूथपिक लावल्यानंतर काय होणार, आपल्या आतमधले जे कोलंबी आहे ना तर ती बाहेर येणार नाही. तर आपल्याला 2 ते 3 आपल्याला काय करायचं आहे, टूथपिक लावून घ्यायच्या आहेत. तर जी साईडची एकदम आहे ना तर ती सुद्धा निघाली आहे बघा. तर तिथे सुद्धा मी आता टूथपिक लावते. आपण बाहेर गेल्यानंतर जेवायच्या अगोदर स्टार्टर मागवत असतो आणि स्टार्टर प्रत्येकाला आवडत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही घरीच सुद्धा स्टार्टर असं बनवा किंवा तुमच्या घरी किटी पार्टी असेल किंवा अजून काही फंक्शन असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे स्टार्टर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. तर बघा मंडळी, हे अगदी सोपं आहे की नाही, याच्यामध्ये काही अवघड नाहीच आहे. पण महिलांना बघितल्यानंतर वाटतं की अरे कसं बनवलं असेल, कसं करायचं. तर अगदी सोप्या गोष्टी असतात, त्याला आपण एकदम सोपं करूनच बनवायचं असतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जास्त तामझाम नाही आहे. तर मी हे जे रोल्स आहेत ना, कोलंबीचे रोल्स जे आहेत, म्हणजे बोंबील आणि कोलंबी, बोंबीलमध्ये कोलंबी मी स्टफिंग केलेली आहे आणि त्याचा रोल केलेला आहे. तर हे काय करते मी, बाकीचे जे आहेत ना तर ते सुद्धा मी करून घेते, म्हणजे आपल्याला एकदा बनवून ठेवले की मग तळायला बरं. तर मी इकडे टूथपिकसुद्धा घेतलेले आहेत. तर बघा किती छान झालेलं आहे ना रोल. आणि मग त्याच्यावरती काय करायचं, छान आपण असं रवा आणि जे तांदळाचं पीठ म्हणा किंवा कॉर्नफ्लोअर म्हणा त्याचं छान जे मिश्रण आहे ते आपण असं वरून लावू शकतो. तर सगळे बोंबील आता मी काय करते, इकडे लावून घेते. तर आहे की नाही मंडळी, अगदी सोपी पद्धत. माझ्या पृथ्वीला, उत्कर्षाला हे फार आवडतात. आणि इकडे मी बघा रोल करायच्या अगोदरच मी बारीक गॅसवरती तेल ठेवलं होतं आणि तेलसुद्धा चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी हा रोल सोडलेला आहे. याला डीप फ्रायच करायला लागतं, शालू फ्राय करून नाही चालत. तर अगदी छोटी कढई मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसे जसे मावतील ना तर तसे मी सोडणार आहे. तर आता 2 तरी सोडलेत. अगदी याचा कलर अप्रतिम येतो आणि कलरपेक्षा हे खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या पृथ्वीला तरी एवढं आवडलं ना, खूप आवडलं, तो जाम खुश झाला. तर मंडळी, बरेच दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत. तर 1 महिनाभर मी गावाला होते. माझी आई खूप आजारी आहे, खूप सिरियस आहे. आणि मग माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांनासुद्धा नॉनव्हेज वगैरे काही मिळालंच नव्हतं. तर मी आल्यानंतर मग त्यांना हे बनवून घातलं. तर आईचे सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला आता दाखवत राहील. तर बघा, बोंबील स्टफिंग प्रॉन्स रोल, तर हे खूप छान बघा असं कुरकुरीत असं फ्राय झालेलं आहे. तर आपण आता बाहेर काढूया एक 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 एक. अगदी नवीन वाटतं, छान वाटतं, दिसायलाही सुंदर वाटतं आणि खायलाही टेस्टी आहे. तर मंडळी, तुम्ही नक्की बनवा आणि बनवून झाल्यानंतर, खाल्ल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा हळूहळू सगळे तळून घेते. मच्छी जेवणाचा स्वाद येत चाललंय. आणि आता आपण काय करूया, प्लेटमध्ये छान सजवूया. मी माझ्या पृथ्वीला सुद्धा कांदा आणि टमाटर घालून थोडंसं आपण छान बघा अगदी खरपूस क्रंची झालेले आहेत आणि छान असं टमाटर आणि कांद्याने सजवलेलं आहे. आपण नॉनव्हेज खाताना नक्कीच आपल्याला कांदा टमाटर लागतोच. तर अशा पद्धतीने बघा छान सजवलं आहे. आणि आता मोरे साहेबांना मी ताट करून देणार आहे जेवायला. मोरे साहेबांना सुद्धा फार आवडलेलं आहे हे वालं
स्टार्टर. थांबा 1 मिनिट थांब. मला पहिला मच्छी खाऊ दे. मग लहान करू. मच्छी मजा आली. एक नंबर स्टार्टर मम्मी. एक नंबर स्टार्टर. आवडलं ना? खतरनाक खतरनाक. म्हणजे एकदम हॉटेल पण कमी पडेल. खतरनाक. लिंबू मिळाला घ्यायचं. पावर जेवण. आता इकडे पृथ्वीने तर सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आजचं जे स्टार्टर आहे अप्रतिम असं झालेलं आहे. तर मंडळी तुम्ही नक्की बनवून पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये खूप टेस्टी झालेलं आहे. अगदी दिसायला सुद्धा जबरदस्त दिसतंय.